विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण संख्यांचे प्रकार मधील भाग दुसरा आहे तो पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय, अपरिमेय, वास्तव व काल्पनिक संख्या बघितल्या. या भागामध्ये आपण जे उपप्रकार आहेत कोणते, सम, विषम, संयुक्त, मूळ, त्रिकोणी हे बघणार आहोत. यावर प्रश्न विचारले जातात आणि समजून घेण्यासाठी पहा, सम व विषम मध्ये काही अवघड नाही. यात काय समजून घ्यायचं पहा. सम म्हणजे 2च्या पटीतील, 2च्या पटीतील किंवा शेवटी 0, 2, 4, 6, 8 असणाऱ्या संख्या, विशेष काही अवघड नाहीये. आणि विषम म्हणजे 2च्या पटीत नसणाऱ्या, शेवटी 1, 3, 5, 7, 9 असणाऱ्या संख्या. यामध्ये काही अवघड नाहीये, सर्वांना हे माहितीच आहे. यावर काय आपण विशेष भर देणार नाही. महत्वाचं आहे मूळ संख्या. यावर सरळ सेवेने किंवा आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. पहा, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या की मूळ आहेत, ओरिजिनल आहेत. मग ह्या मूळ संख्या म्हणजे काय, तर जेव्हा संयुक्त संख्या आपल्याला समजतील तेव्हा मूळ संख्या व्यवस्थित समजून घेता येतील. 7 ही मूळ संख्या आहे, याचा अर्थ 7 कुणापासूनही बनत नाही. 10 ही संयुक्त संख्या आहे, संयुक्त आहे म्हणजे 2 संख्यांपासून बनते. 5 आणि 5 पासून 10 बनते. तशी 7 कोणत्याही एक संख्या 2दा 3दा 4दा घेऊन बनत नाही, एक एक घेऊन बनते. तर प्रत्येक संख्या ही एक 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 ने बनते. एक हा कोणत्याही संख्येचा मूळ घटक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही एक घेतला त्यापासून कोणतीही संख्या बनवू शकता, परत परत घेऊन एक एक एक. तसं 10 5 5 घेऊनही बनवू शकता, 7 बनवू शकत नाही. 11 कोणत्याही दोन संख्या, कोणत्याही संख्येला 2दा किंवा एक संख्या 2दा घेऊन किंवा अनेक वेळा घेऊन बनत नाही. एक ही तर बनते एक 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 ने, पण एक लक्षात ठेवा, एक हा प्रत्येक संख्येचा मूळ घटक आहे. तो सोडून दुसरी कोणतीही संख्या नाही. 15 बनू शकते 3 3 3 3 3 5 वेळा घेऊन किंवा 5 5 5 3दा घेऊन. म्हणून 15ला म्हणतात संयुक्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांना एकत्र करून बनलेली. आणि 7 आणि 11ला म्हणतात मूळ, कोणत्याही संख्येला एकत्र करून बनवता येत नाही. मग मूळ संख्या ज्या संख्यांना फक्त 2 अवयव असतात. आता 7ला 2 अवयव आहेत पहा, 1 आणि 7 फक्त 2 अवयव. 1 प्रत्येक संख्येचा अवयव असतो आणि तीच संख्या त्या संख्येचा अवयव असते, त्यांना म्हणायचं मूळ संख्या. संयुक्तला 1 हा अवयव असतो, तीच संख्या पण त्याचा अवयव असते आणि त्याच्यापेक्षा जास्त अवयव असतात, 2 5. मग त्यापेक्षाही सोपं करून सांगतो, मूळ संख्या म्हणजे पाढ्यात नसणाऱ्या संख्या. कोणत्याच पाढ्यात ज्या संख्या येत नाही त्या मूळ, कोणत्याही पाढ्यात ज्या संख्या येतात त्या संयुक्त. हे एकदम सोपं आहे. आणखी आपण व्यवस्थित समजून घेऊयात. 39 पाढ्यात आहे, 13च्या पाढ्यात येते म्हणून संयुक्त. 61 कोणत्या पाढ्यात येते का, 61 कोणत्याही पाढ्यात येत नाही म्हणून मूळ. आणखी 61ला 2च अवयव आहे, 1 आणि 61. 1 व 61 2च अवयव आहेत म्हणून हे मूळ होते. मग मूळची व्याख्या फक्त 2 अवयव, फक्त 2 अवयव किंवा पाढ्यात नसणाऱ्या संख्या मूळ संख्या असतात. संयुक्त 65 2 पेक्षा जास्त अवयव, 2 पेक्षा जास्त अवयव किंवा पाढ्यात असणाऱ्या संख्या, पाढ्यात असणाऱ्या संख्या. मग प्रश्न येतो, एक ही कोणती, मूळ आहे की संयुक्त आहे. 1ला एकच अवयव आहे, मूळची व्याख्या 2 अवयव पाहिजे, मूळच्या व्याख्येत बसत नाही. संयुक्तची 2 पेक्षा जास्त अवयव म्हणजे 3 4 5, 3 पेक्षा जास्त पाहिजे, त्यातही बसत नाही. मग एक ही मूळही नाही, मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. एक ना मूळ आहे ना संयुक्त आहे. 2ला 2 अवयव आहेत, 1 आणि 2, फक्त 2 अवयव, मूळची व्याख्या म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. आणि फक्त मूळ नाही तर एकमेव सममूळ संख्या आहे. फक्त मूळ नाही तर एकमेव सममूळ संख्या. 1 ना मूळ ना संयुक्त, 2
एकमेव सममूळ आणि तिथून पुढे ज्या संख्या आहेत ते एकतर मूळ आहेत किंवा संयुक्त आहेत. सर्वात लहान विषममूळ म्हटलं तर 3, सममूळ म्हटलं तर 2. असं विचारतात सर्वात लहान विषममूळ संख्या कोणती आहे, तर 3 याचं उत्तर द्यायचं. ओके. त्यानंतर कोणत्याही समसंख्या मूळ नाहीत. 2 सोडली तर सर्व समसंख्या संयुक्त आहेत, लक्षात ठेवा. पुढे आता संयुक्त संख्या मूळ संख्याच्या उलट ज्या असतात, म्हणजे 2 अवयव असतील तर मूळ, 2 पेक्षा जास्त असतील तर संयुक्त, पाड्यात नसतील तर मूळ, पाड्यात असतील तर संयुक्त. संयुक्ताची व्याख्या समजून घ्या. 2 पेक्षा जास्त अवयव किंवा पाड्यात असतात त्यांना संयुक्त म्हणतात. आता सहमूळ संख्या काय? सहमूळ संख्या म्हणजे अशा कोणत्याही 2 संख्या ज्यांना सामायिक अवयव नसतात. सामायिक अवयव नसतात. सामायिक अवयव नसतात म्हणजे काय? 10 आणि 11 जर बघितलं तर सामायिक अवयव मिळणार नाही. या दोन्हीचा सामायिक अवयव एकच असतो, एक असतो फक्त. 2 चे अवयव काय आहेत? 1, 2, 5 आणि 10. 2 चे अवयव 1, 2, 5, 10. 11 चे अवयव 1 आणि 11. यामध्ये कॉमन बघितलं तर 1 आहे, पण 1 तर हा प्रत्येक संख्येचा अवयव आहे, मग 1 तर कॉमन असणारच, त्याच्या व्यतिरिक्त काही नसेल. जसं 20 आणि 25 मध्ये जर बघितलं तर 20 आणि 25 चा 5 हा सामायिक अवयव आहे. इथे 1, 2, 5, 10, 20 हे 20 चे सामायिक अवयव आहेत. तर 25 चे 1, 5 आणि 25 यामध्ये 5 5 सामायिक आहे. मग 2 संख्यांना सामायिक अवयव असेल तर त्या सहमूळ होणार नाहीत. सामायिक अवयव नसेल म्हणजे फक्त 1 हा सामायिक अवयव असेल तर त्या होतील सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्या मूळ असायला पाहिजे का? तर नाही. जसं मी एक उदाहरण घेतो. 20 आणि 21. 20 आणि 21. 20 ही मूळ नाहीये, 21 ही मूळ नाहीये, पण ह्या जर सोबत घेतल्या तर यांना सामायिक अवयव जर पाहिलं तर एकच असतो. मग सामायिक अवयव 1 म्हणून यांना म्हणायचं सहमूळ. मग संयुक्त संख्या सुद्धा सोबत घेतल्यानंतर सहमूळ बनतात. मग इथे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? 2 क्रमवार संख्या घेतल्या की त्या सहमूळच असणार. 2 क्रमवार संख्या कोणत्याही घ्या, जसं 20 21 क्रमवार आहे, 50 51 क्रमवार आहे, 100 101 घेतल्या तर त्या सहमूळच असणार. सहमूळ संख्या मूळ असू पण शकतात, नसू पण शकतात. असायलाच पाहिजे असं काही नाहीये. 17 18 सहमूळ आहे. 17 मूळ आहे पण 18 नाही. पण याच्या पुढचा जो प्रकार आहे जोडमूळ, त्याच्यामध्ये दोन्ही संख्या मूळ असायला हव्यात. पहा, जोडमूळ संख्या. 2 मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असेल किंवा क्रमवार संख्यांमध्ये 1 संख्या असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जसं 11 आणि 13 दोन्ही पण मूळ आणि दोन्ही मध्ये 1 संख्या क्रमवार बघितलं तर 11 पासून 13 कडे जाताना, किंवा 13 तून 11 गेले तर 2 चा फरक पडतो. 13 तून 11 गेले तर 2 चा फरक पडतो. दुसरं 17 व 19. 17 पण मूळ, 19 पण मूळ. मग 17 19 दोन्ही मूळ आहे, मध्ये 1 संख्या 18 आहे, किंवा दोन्हींचा फरक 2 आहे. मग यांना म्हणायचं जोडमूळ. 9 आणि 11 होऊ शकतात का? नाही, कारण 9 ही मूळ नाही. दोन्ही मूळ असतील आणि मध्ये 2 चा फरक असेल तरच त्या जोडमूळ होतात, हे लक्षात ठेवायचे. जोडमूळला दोन्ही संख्या मूळ असाव्या लागतात. सहमूळला अशी कोणतीही अट नाही. दोन्ही संयुक्त संख्या असतील पण सामायिक अवयव नसेल तर त्या सहमूळ होऊ शकतात, पण जोडमूळला दोन्ही संख्या मूळ पाहिजे आणि दोन्हीमध्ये 2 चा फरक पाहिजे. आता एक पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात घ्या. त्रिकोणी संख्येवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. तर 1 2 पासून 1 2 3 अशा कोणत्याही संख्यापर्यंतची बेरीज घेतली तर ती बेरीज येते, त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. जसं की 1 2 3 1 2 3 पर्यंत बेरीज घेतली
तर बेरीज येते 6. तर याला म्हणायचं त्रिकोणी संख्या. 6ला काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या. 1 2 3 4 पर्यंत बेरीज घेतली तर बेरीज येते 10. 10ला म्हणायचं त्रिकोणी संख्या. 1 2 3 4 5 पर्यंत बेरीज घेतली तर येते 15. 15ला म्हणायचं त्रिकोणी संख्या. आता 1 2 3 अशी थोडीशी जास्त 20 पर्यंतची बेरीज घेऊ. तर आता जी बेरीज येणार आहे त्याला पण त्रिकोणी संख्या म्हणायचं. म्हणजे 1 2 3 क्रमवार पासून कुठपर्यंत बेरीज घेतली तर त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. 20 पर्यंतची जर बेरीज करायची असेल तर 20 गुणिले 21/2 असं आपण करतो. म्हणजे हे सूत्र आहे. 1 2 3 4 क्रमवार संख्यांची बेरीज करायची असेल तर सूत्र आहे शेवटची संख्या गुणिले तिच्या पुढची संख्या भागिले 2. n गुणिले n अधिक 1 भागिले 2. n गुणिले n अधिक 1 भागिले 2. 20 गुणिले 21 भागिले 2. 210. मग 210 ही पण त्रिकोणी संख्या आहे. मग आपण बघितलं 6 10 15 210 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. त्या 1 2 3 पासून ठराविक संख्यापर्यंतची बेरीज करून येतात. मग ह्या 3 पर्यंतची बेरीज घेतली म्हणून 6 त्रिकोणी संख्या आली. तर 3ला म्हणतात पाया. 3ला म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया. 3 काय येईल त्रिकोणी संख्येचा पाया. इथे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया येईल 4 कारण 4 पर्यंतची बेरीज घेतली. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया येईल 5 कारण 5 पर्यंतची बेरीज घेतली. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया येईल 20 कारण 210 कसे आलेत 1 2 3 4 20 पर्यंत बेरीज घेतली. आता ह्या पायावरून त्रिकोणी संख्या काढायचं असेल तर आपण बघितलं 3 गुणिले 4 भागिले 2 करायचं. 3 पर्यंतची बेरीज येते. 4 पर्यंतची बेरीज काढायचं. 4 गुणिले 5 भागिले 2 करायचं. 5 गुणिले 6 भागिले 2 करायचं. 20 गुणिले 21 भागिले 2 करायचं. पण मग त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा असेल तर त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा असेल तर पहा काय करायचं. त्रिकोणी संख्येला डबल करायचं. 12. 6 दुने 12. 12च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. 12च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 9 चं वर्गमूळ घ्यायचं 3. म्हणजे त्रिकोणी संख्येला दुप्पट केल्यानंतर त्याच्या आधी जी पूर्ण वर्ग संख्या असेल तिचं वर्गमूळ घ्यायचं. तो त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 10ला दुप्पट करा 20. त्यापेक्षा छोटी पूर्ण वर्ग संख्या 16 त्याचं वर्गमूळ येईल 4. 4 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 15ला डबल करा 30. त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्या 25 चं वर्गमूळ 5. 210ला डबल करा 420 पेक्षा छोटी वर्ग संख्या घ्या 400 वर्गमूळ 20. मग पाया दिला तर त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे आणि त्रिकोणी संख्या दिली तर पाया काढता आला पाहिजे. पाया दिलं पायाच्या पुढची संख्या गुणिले पाया गुणिले पायाची पुढची संख्या भागिले 2 करा. आणि जर त्रिकोणी संख्या दिली तर त्रिकोणी संख्येला दुप्पट करा. त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्या तिचं वर्गमूळ काढा. तुम्हाला पाया मिळेल. मग पायावरून त्रिकोणी संख्या काढा असा एक प्रश्न येतो आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढा असा एक प्रश्न येतो. पहा आतापर्यंत आपण काय बघितलंय. सम व विषम संख्या. 2च्या पटीत असणाऱ्यांना समसंख्या म्हणतात. 2च्या पटीत नसणाऱ्यांना विषम संख्या म्हणतात. शेवटी 0 2 4 6 8 असेल तर समसंख्या असते. शेवटी 1 3 5 7 9 असेल तर विषम संख्या असते. त्यानंतर आपण बघितलं मूळ व संयुक्त संख्या. मूळ संख्या म्हणजे ओरिजिनल नंबर जे की 1 सोडून कशापासूनही बनत नाहीत. 1 पासून तर सर्व संख्या बनतात. मग मूळ संख्या ना अवयव नसतात त्या दुसऱ्यापासून बनत नाही. जसं की 3 5 7. आणि संयुक्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांनी मिळून बनलेल्या संख्या जसं की 10 5 आणि 5 10. तसं 7 कोणतीही संख्या 2दा 3दा घेऊन बनत नाही. म्हणून त्यांना मूळ संख्या म्हणतात. ज्या कुणापासून तरी बनतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मूळ संख्या आपण बघितल्या 1 ही ना मूळ आहे ना संयुक्त आहे. 2 ही पहिली किंवा एकमेव सममूळ संख्या आहे. बाकी सर्व समसंख्या ह्या संयुक्त असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं सहमूळ संख्या. सहमूळ म्हणजे 2 कोणत्याही संख्या सोबत घेतल्या आणि त्यांना सामायिक अवयव नसेल किंवा त्यांचा सामायिक अवयव 1 असेल तर त्यांना म्हणायचं सहमूळ. क्रमवार संख्या नेहमी सहमूळ संख्या असतात. पुढे बघितलं जोडमूळ संख्या. 2 मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक 2चा आहे त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ मध्ये दोन्ही संख्या
मूळ असाव्या लागतात. त्यानंतर आपण बघितलं त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे 1, 2, 3 पासून कोणत्याही संख्येपर्यंतची बेरीज घेतली की जी बेरीज येते त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. जिथपर्यंतची बेरीज घेतली जाते त्या संख्येला पाया म्हणतात. जसं की 1, 2, 3, 4 ची 5 पर्यंत बेरीज घेतली तर 5 हा पाया होतो, बेरीज त्रिकोणी संख्या होते. मग त्रिकोणी संख्येवरून पाया काढता येतो. त्रिकोणी संख्येला दुप्पट करायचं, आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची, तिचं वर्गमूळ काढायचं, पाया मिळेल. अशा प्रकारे आपण उपप्रकार जे आहेत ते बघितले. पुढे संख्यांवरील प्रश्न या प्रकारामध्ये आपण सर्व उदाहरणं घेणार आहोत. आता हे फक्त प्रकार आपण समजून घेतले संख्यांचे काय आहेत. धन्यवाद.